जागा काँग्रेससाठी सोडण्यास शरद पवार यांनी स्पष्टपणे नकार दिला। सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना पवारांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। तसंच विखे पाटील हे काँग्रेसशी एकनिष्ठ राहतील आणि निवडणुकीत पक्षाचं काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। ही जागा राष्ट्रवादीकडे पूर्वी होती। एक आज त्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 6 मध्ये 2 विधानसभेचे सभासद सिटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत। त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एकही सदस्य नाही। राहिलेले 4 जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी 2 नंबरची क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादीला आहेत आणि त्यामुळे जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच असताना नगर जिल्ह्यात शिर्डी हा काँग्रेसकडे आणि हा राष्ट्रवादीकडे, आणि त्यामुळे जो राष्ट्रवादीकडे मतदार आहे जिथे राष्ट्रवादीचे आमदार सिटिंग आहेत ती जागा मागण्याचं काही कारण नव्हतं। आणि त्यामुळे आम्ही फक्त एवढं सांगितलं, काँग्रेस कुणाला त्यांचा उमेदवार करायचा त्यांचा अधिकार आहे, पण जे मतदारसंघ त्यांच्याकडे दिसला हा मतदार त्यांच्याकडे नव्हता हे त्यांना ठाऊक होतं। मला तर काय वाटत नाही, कारण काय आघाडीत नव्हतेच ते, त्यांचं काही योगदान आघाडीमध्ये मी तर पाहिलेलं नाही आणि त्यामुळं आघाडीवर परिणाम होण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी मला खात्री आहे, काँग्रेस पक्षामध्ये आज विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्ष जे आहेत ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत। त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्या कुटुंबातल्या त्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांचा काँग्रेस निष्ठेबद्दल माझ्या मनात शंका नाही। त्यामुळे निश्चयानं ते काँग्रेसच काम करतील याची मला खात्री आहे।